पाहताय मावळ परिसर न्यूज. मी मनोज मोरे. सध्या लोणावळ्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. या रणधुमाळीमध्येच अनेक पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. यातच वंचित बहुजन आघाडी देखील कसल्याही प्रकारची कसर सोडलेली नाहीये. त्यांनी देखील आपला उमेदवार जो आहे तो त्यांनी उभा केलेला आहे. थेट आपण त्या उमेदवारासोबतच बोलणार आहोत. चला तर मग. नमस्कार. मी प्रतीक्षा सोनू कदम. सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 9 A मधून अनुसूचित जाती महिला वर्ग मधून मी सिद्धार्थनगर मधून ही निवडणूक लढत आहे. तर ह्या निवडणुकीमधून मी सर्व जनतेला आवाहन करते की त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये जो नगरसेविका आपल्या प्रभागामध्ये काम करेल व आपल्या अडचणी व आपल्या समस्यावर जे चांगले उपाय शोधून काढेल व त्यासाठी सतर्क असेल व आपल्यासाठी रात्रंदिवस झटणारा असेल. रस्त्याच्या समस्या म्हणू नका, भांडणाच्या म्हणू नका किंवा चेंबरच्या म्हणू नका, पाण्याच्या म्हणू नका. तिथं महिलांना म्हणजे खूप अडचणी आहेत. त्यासाठी मी इथं काम करणार आहे आणि मी असंच म्हणत नाहीये जनताला का मला वोट करा म्हणून. जो तुम्हाला योग्य उमेदवार वाटेल त्या प्रभागासाठी, त्या उमेदवाराला तुम्ही असं समजून आपल्यासाठी तो सक्षम आहे किंवा आपल्यासाठी तो रात्रंदिवस झटणारा आहे व आपल्या मदतीसाठी येणारा आहे, अशा उमेदवाराला तुम्ही योग्य बटन दाबून उमेदवारी निवडून द्यावी असं मी जनतेला आवाहन करते. जय हिंद, जय तुम्ही महाराष्ट्र, जय हिंद. तुम्ही नगरसेवक पदासाठी जो अर्ज दाखल केलेला आहे, काय हं. धोरण उद्दिष्ट डोळ्यासमोर तुम्ही ठेवले की जेणेकरून जनतेने तुम्हाला निवडून द्यावं? मी ज्या प्रभागामधून अर्ज दाखल केलेला आहे, त्याच प्रभागामध्ये मी राहते. त्यामुळं मी लोकांच्या समस्या खूप जवळून पाहिलेल्या आहेत. और लोकांच्या म्हणजे माझ्या पण घरामध्ये खूप अशा समस्या आहे पाण्याच्या किंवा रस्त्याच्या. अशा समस्या आहेत तिथं लोकांच्या भरपूर. त्या समस्या मी स्वतः जवळून पाहिलेल्या आहेत. आणि ज्या महिला आहेत, ज्या घरामधून बाहेर पडू शकत नाही व त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध नाहीये, त्या घरामध्येच आहेत. त्यांना पण अशा अडचणी आहेत भरपूर. त्यांच्यासाठी पण मी कॅपेबल होईल आणि त्यांना तो रोजगार उपलब्ध करून देईन. हेच धोरण म्हणून मी त्या उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. रोजगाराच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? रोजगाराच्या बाबतीमध्ये म्हणलं तर माझं असं म्हणणे आहे स्वतः का त्यांना घरामध्ये बसल्या-बसल्या जे उद्योग धंदे आहेत जे खादीग्राम उद्योगचे म्हणा किंवा अगरबत्तीचे, मेणबत्तीचे, पापडचे, लोणच्याचे जे उद्योग आहेत, ते मी त्यांना घरामध्ये उपलब्ध करून देईन. ही माझ्यासाठी त्यांना स्वतः घरामध्ये ते कामं जे आहेत, ते उपलब्ध करण्याचे हे माझे धोरण असेल. तुमच्या प्रभागामध्ये एक शाळा येते. जिल्हा परिषदेची एक शाळा आहे. ती शाळा सध्या बंद आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा जेणेकरून मी माझं हेच धोरण असेल की ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत, जेणेकरून जास्त बंद आहेत, त्या चालू व्हाव्यात. वर शिक्षणावरती, वरून नोकरीवरती, स्वयंरोजगारवरती मी जास्त करून त्या प्रभागामध्ये भर देईन. तर आपण बघितलं की प्रभाग क्रमांक 9 मधून प्रत्यक्षा सोनू कदम यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. त्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. तुमची निशाणी काय आहे? वंचित बहुजन आघाडी ह्यांची निशाणी सिलेंडर आहे. वर ह्याच निशाणीवरती मी लोणावळा नगर परिषद निवडणूक ही लढवत आहे. तर त्यांनी आपलं धोरण स्पष्ट केलेलं आहे की महिलांसाठी रोजगार असेल किंवा घरगुती व्यवसाय असेल ते सुरू करून देणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रभागातील ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. मावळ परिसरासाठी मनोज मोरे. धन्यवाद.